मी अनिल लक्ष्मणराव चव्हाण, नीरा ग्रामस्थ, 3 उमेदवार अटीतडीचे शिवसेना महायुतीचे विजयबापू शिवतारे, दुसरे काँग्रेसचे संजय जगताप आणि तिसरे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे झेंडेसाहेब अशी तिरंगी लढत आहे. पुरंदरला गेले अनेक वर्ष, गेली 15 ते 20 वर्षापासून तेच प्रश्न, प्रत्येक इलेक्शनला तेच प्रश्न असतात. तर मुख्य प्रश्न म्हटलं तर गुंजवणीचं पाणी असेल, विमानतळ असेल, परंतु ह्या 2 आमदारांना यापूर्वी सोडवता आलेलं नाहीत. आत्ता सध्या जे झेंडे साहेब आहेत, संभाजी झेंडे, एक IAS अधिकारी म्हणून खरं तर त्यांनी प्रशासनामध्ये काम केलेलं आहे. आणि सर्वसामान्य लोकांना एवढंच वाटतं की पुरंदरचं दुष्काळी पट्टा असेल किंवा दुष्काळी भाग गेले अनेक वर्षापासून अगदी महाराष्ट्र राज्यात पुरंदरचं दुष्काळी तालुका म्हणून त्या ठिकाणलं संबोधलं जातं. परंतु गेल्या अनेक वर्षापासून जे आमदार होऊन गेले त्यांना हा दुष्काळाचा शिक्का मात्र पुसता आलेला नाही. त्यामुळे एक प्रशासनामध्ये IAS अधिकारी म्हणून काम केलेल्या माणसाला जर खरंच संधी दिली तर निश्चित हे विमानतळाचे प्रश्न असतील, गुंजवणीचा पाण्याचा प्रश्न असेल, तर एक सर्वसामान्य लोकांच्या मध्ये खरंच चर्चा आहे. एक अभ्यासू नेतृत्व आपल्याला या ठिकाणी लाभतंय आणि संभाजी झेंडे यांना खरंच आपल्याला निवडून दिलं पाहिजे असं सर्वसामान्य लोकांच्या मध्ये चर्चा आहे. कलेक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, प्रशासनातला दांडगा अनुभव आहे आणि जे काय पाठपुराव्याला कागदोपत्री जे पाठपुरावा करावा लागतो त्यासाठी नक्कीच या माणसाला सर्व ज्ञान आहे. त्याच्यामुळं आपण आता आजी माझी ती सोडून आता खरंच ह्या संभाजीराव झेंडे यांना संधी दिली पाहिजे पुरंदरकर जनतेने. आणि मला खात्री आहे की झेंडे साहेबच खरं तर निवडून येणार आहेत. धन्यवाद.